संताचा महिमा तो बहुदुर्गम, संताचा महिमा तो बहुदुर्गम, महिमा तो बहुदुर्गम, संताचा महिमा तो बहुदुर्गम, संताचा संताचा
अधिकाचे काम नाही येते, नाही येते बहु दुःखद जरी झाली म्हैस गाय, बहु दुःखद जरी झाली म्हैस
तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते थोडस मोकळा करायचा आवाज संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते बहु दुधड जरी झाले म्हैस गाय तरी होईल काय कामधेनो तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो बहु दुधड जरी झाले म्हैस गाय तरी होईल काय कामधेनो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादानी कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपादानी कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे गंग विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपम् अवतार घेतला जगिता पेतिरे गुरु सेवा साधन गोदातटी करे मुमुक्षु जना उद्धरि धरोनि करे नित्यानमितो सद्गुरु श्रीरामगिरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपां समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदवं जगननीतपाने मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि कवि हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्लायम् अविरहोत्र दुर्मिल चमस अनेकर भंजना विठाला विठाला प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण देहू निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा भंग पण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांचा महिमा प्रतिपादन करतात। विठाला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे नवनारायणाच्या कृपाशीर्वादानं त्याचप्रमाणे
वैकुंठवासी हरिभक्तपरायण सकाराम महाराज जाधव यांच्या शुभ प्रेरणेने, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तपरायण चंद्रभानजी महाराज चौधरी यांच्या शुभ प्रेरणेने, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री रामानंदगिरीजी महाराज मुक्ताई ज्ञानपीठ यांच्या प्रेरणेने, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय रमेशगिरी बाबा यांच्या प्रेरणेने, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व समस्त ग्रामस्थ डोराळेकर यांच्या सुंदर असणाऱ्या मार्गदर्शनाने श्री नवनाथ भंडारा ग्रंथराज नवनाथ पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यानिमित्ताने असणारा हा कीर्तन महोत्सव पहाटे 4 ते 5 काकडा भजन आहे, सकाळी 5 ते 6 नवनाथ महाराजांची आरती आहे, 6 ते 9 ग्रंथराज नवनाथ पारायण आहे, 4 ते 5 प्रवचन, 5 ते 6 हरिपाठ आणि सायंकाळी 7 ते 7:30 नवनाथ महाराजांची आरती आणि रात्री 7:15 ते 9:15 वाजेपर्यंत हरिकीर्तन आणि तदनंतर महाप्रसाद असं सुंदर असणारं आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळींच्या मोठ्या सहकार्याने, मोठ्या प्रेरणेने, मोठ्या उत्साहाने, भक्तिभाव वातावरणामध्ये या ठिकाणी श्री नवनाथ भंडारा आपण सालाबाद प्रमाणे या ठिकाणी करतोय. आणि म्हणून या ठिकाणी संत महात्म्या महापुरुषांची कृपा आहे. सच्चिदानंद साईबाबांच्या असणाऱ्या या पंचक्रोशीमध्ये उपासनी महाराज साकोरे यांच्याही पदस्पर्शाने पावन झालेल्या परिसरामध्ये, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण गेल्या कितीतरी वर्षापासून श्री नवनाथ भंडारा कार्यक्रम या ठिकाणी करतोय. आणि म्हणून तुम्ही म्हणाल महाराज पहिल्या दिवसाची सेवा होती, नामपर कीर्तन करायला हवं होतं, परंतु महाराज इथं भंडारा शब्द आहे आणि भंडारा म्हणल्यानंतर 3 दिवसाचा कार्यक्रम असला तरी त्याला काही पहिल्या दिवशी प्रथम पुष्प हे नामप्रकरणातलं घेतलं पाहिजे असं काही नाही. जर आपण अखंड विनावादन केला तर प्रथम दिवशी महाराज आपल्याला नामपर अभंगावर बोलता येतं, परंतु हा संत महात्म्या महापुरुषांचा भंडारा आहे. विठाला विठाला आणि म्हणून समस्त ग्रामस्थांच्या मोठ्या सहकार्याने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम करत असतो. आणि म्हणून पंचक्रोशीतून या कार्यक्रमाला भाविक भक्त उपस्थित राहत असतात. आज पहिला दिवस आहे म्हणून संख्या जरी कमी असली तरी मी पाठीमागच्या वर्षी तुमचा हा कार्यक्रम यूट्यूबवर सगळा बघितला आणि तेव्हा मला वाटलं होतं इथं नवनाथाचं स्थान आहे, आपण दर्शनाला जायला हवं. पवित्र असणाऱ्या या नवनाथाच्या असणाऱ्या पावन भूमीमध्ये आपण याला नवनाथ म्हणतात बरं का, परंतु 2 असणाऱ्या समाध्या या ठिकाणी आहे. कुणाच्या आहे आजपर्यंत माहिती नाही आहे. मंदिराला नाव सुद्धा नवनाथ महाराज देवस्थान दिलेलं आहे, परंतु समाध्या 2 आहे आणि नाव दिलंय नवनाथ. मग ह्या समाध्या 9 नारायणापैकी 9 नवनाथापैकी आहे की दुसऱ्या कोणाच्या आहे हा प्रश्न आपल्याला माहिती नाही आहे. परंतु नवनाथाची असणारी ही समाधी आहे. नवनाथांपैकी समाधी नाही आहे ही, परंतु आपण असं म्हणू शकतो नवनाथांचे खूप असणारे शिष्य झाले. आपण नवनाथ पारायण करत आहात, नवनाथ ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे. जेव्हा कानिपनाथ महाराज श्रीराज्याच्या दिशेने निघाले तेव्हा कानिपनाथाबरोबर किती शिष्य होते? 700 शिष्य होते. मग मला सांगा, एका कानिपनाथाचे जर 700 शिष्य होते तर त्या 700 शिष्यापैकी कोणीतरी हे 2 असायला हवे. विठ्ठल कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायना वीर होत्र दुर्मिल आणि चमस आणि करभंजन हे नवनारायणाला नवयोगेश्वर म्हणतात. या नवयोगेश्वरांनी जनक राजाला उपदेश केलेला आहे.
नवयोगेश्वरांची कथा एकनाथी भागवतामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये येते. तेच नवयोगेश्वर नवनारायण द्वापार युगाने कलीच्या संधिभागी भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला. भगवंताला निज धामाची जाण्याची वेळ जवळ आली आणि महाराज द्वापार युग संपलेला आहे. कलियुगला प्रारंभ झाला महाराज. या कलियुगामध्ये या असणाऱ्या जगदुनीला जनतेला परमार्थाला लावण्याकरता भक्ती कळावी, परमार्थ कळावा, देव कळावा, संत कळावे, महात्मे कळावे, या करता भगवान श्रीकृष्ण म्हणजे द्वारकाधीशाने या नवनारायणाला बोलावून घेतलं. मेरू पर्वतावर यांच्या 9 जणांच्या समाध्या आहे बरं का. आणि तेच नवनारायण द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाने बोलून घेतले आणि भगवंताने स्वतः या नवनारायणाला सांगितलं कोणी कुठं जन्माला यायचं, कोणी कोण म्हणून जन्माला यायचं. ते हे कलियुगाच्या प्रथम असणाऱ्या प्रहरामध्ये प्रथमता जेव्हा कलियुग प्रारंभ झाला तेव्हा नवनारायणाचा अवतार झाला महाराज. जर या मृत्यू लोकामध्ये जर कोणता पहिला संप्रदाय असेल तर तो नाथ संप्रदाय आहे महाराज. आणि याच नाथ संप्रदायामधून वारकरी संप्रदायाचा जन्म झाला. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायाचा एक भाग आहे, एक अंग आहे. बघा तुम्ही, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गह्यनी प्रती. गह्यनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. गहिनीनाथांचे शेवटचे शिष्य आहे निवृत्तीनाथ महाराज. कथा भाग आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि म्हणून मच्छिंद्रनाथाचे शिष्य आहे गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे शिष्य आहे गहिनीनाथ. आणि गहिनीनाथांनी उपदेश केला निवृत्तीनाथांना आणि या निवृत्तीनाथांनी उपदेश केला ज्ञानेश्वर महाराजांना. महाराज एक अंग वारकरी संप्रदायाची सुरुवात जर असेल म्हणून या विश्वाचे गुरु निवृत्तीनाथ महाराज हे भगवान शिवाचा अवतार आहे आणि गहिनीनाथ महाराज हे भगवान विष्णूचा अवतार आहे. विठ्ठला विठ्ठला प्रेमाने मोठ्या उत्साहाने आपण या ठिकाणी नवनाथ भंडाऱ्याचा कार्यक्रम आपण करतोय. किती वर्ष झाले? वर्ष काही सांगता येत नाही. जुनी मंडळी आमची आभाश्री या ठिकाणी बसलेले आहे. त्यांच्या संगे चर्चा झाली की महाराज आम्हालाही आठवत नाही, पण पूर्वी सर्व गाव मिळून एका दिवसाचा कार्यक्रम करायचा. परंतु 35 वर्षापासून या ठिकाणी 9 दिवस कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आणि म्हणून आमच्या अगोदर हा भंडारा या ठिकाणी चालू आहे असं जुनी मंडळी या ठिकाणी सांगताय. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असणारं नियोजन आहे. समस्त ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद. आणि या असणाऱ्या नाथांच्या समाधीला स्नान घालण्याकरता गंगा मैयेची पाणी आणण्याकरता काही तरुण मंडळी गेलेली आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण मोठं कष्ट आहे. गंगेचं पाणी आणणं एवढं सोपं नाहीये महाराज. ज्याप्रमाणे नाथ महाराजांनी गंगोत्रीचं पाणी रामेश्वरला घातलंय त्याप्रमाणे आपल्या गावामधले तरुण गंगोत्रीचं पाणी नाथांना घालताय. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून सर्व तरुण मंडळाला धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी नाद ब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मंडळ उपस्थित आहे. आमचे संतोष महाराज दीक्षित यांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे गायनाचार्य अगदी साधं सरळ राहणं व्यक्तिमत्व माझ्यावर नित्यंत प्रेम करणारे आमच्या परिसरातील आपल्या परिसरातील आमचे अंभोरे काका या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही गायनाचार्य, परंतु महाराज म्हणून अंभोरे काकांना या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मिन्नाथ महाराज हेगडे या ठिकाणी उपस्थित आहे. नवनाथ महाराज आहे. संदीपांजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. किशोर महाराज आहे. मृदुंगाचार्य आपल्या साकुरी परिसरातील शिर्डी परिसरातील
आगळं वेगळं असणारं व्यक्तिमत्व राहुल महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे चंद्रकांत महाराज आहे. सर्व चोपदार मंडळी, कीर्तनकार मंडळी, सर्व भजनी मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, सर्व गावातले पदाधिकारी मंडळी, सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल सुंदर असणारं संशिष्टीम ज्यांचे आहे आमचे ज्ञानेश्वर भाऊ तुरकणे पिंपळवाडीकर, आणि म्हणून ज्ञानेश्वर भाऊंना देखील धन्यवाद. भगवान श्री सोमेश्वर संस्थांमध्ये जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा नेहमी ते सहकार्य त्या ठिकाणी करत असतात, आणि म्हणून ज्ञानेश्वर भाऊ तुरकणे त्यांना देखील धन्यवाद. विठाला आज प्रथम दिवस आहे आणि प्रथम दिवसाची महाप्रसादाची पंगत कुणाची? राजेंद्र पाटील मधल्या वाड्याची आजची भंडाऱ्याची महापंगत आहे प्रसादाची, आणि म्हणून प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही, म्हणून ही सर्वांना सूचना आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असणारं नाथांचं एक पवित्र स्थान आहे. या नाथांच्या समाधी पुढे आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करतोय. आगळी वेगळी असणारी ऊर्जा मंदिरात आहे बरं का. एक नवचैतन्य त्या समाधी जवळ आहे. त्याची पवित्रता तुम्ही राखली त्याबद्दल तुम्हा संपूर्ण असणाऱ्या ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद. नाथांचं असणारं जिथं स्थान आहे, बाकीचं नाही सांगत, पण मला जो अनुभव आला आता दर्शनाला गेल्यानंतर तो सांगतो. जी चैतन्यता मढीला गेल्यानंतर चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या समाधी स्थानावर गाभाऱ्यामध्ये जी चैतन्यता आहे ती चैतन्यता आपल्या मंदिरात आहे. विठ्ठल हे महान संत या ठिकाणी कशा करता आले महाराज? संतांचं उद्दिष्ट या मृत्यूलोकामध्ये येण्याचं काय आहे? कशा करता साधू संत या मृत्यूलोकामध्ये कशा करता येतात? तुकोबर आहे म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया, झाडू संताचे मार्ग अडराणी भरले जग. आम्ही वैकुंठातून आलो म्हणतात. कशा करता? भक्तीचा डांगोरा पिटण्या करता महाराज. संतांचा अवतार कशा करता? अवतार तुम्हा धरया अवतार तुम्हा धरया कारण उद्धरया जन जड जीवा. संतांचा अवतार कशा करता? जड जीवाचा उद्धार करण्याकरता. जर हे नाथ या ठिकाणी आले नसते तर एवढा मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम आपण केला नसता. तुमचा आमचा उद्धार व्हावा, या डोराळेकरांचा उद्धार व्हावा, डोराळ्यातल्या परिसरातल्या लोकांचा, समाजाचा, जीवाचा उद्धार व्हावा, या करता या ठिकाणी येऊन बसले महाराज. कारण तुमच्याकडून पुण्य कर्म घडून घेत आहे. वर्षातून या ठिकाणी तुमच्याकडून एवढा मोठा भंडारा करून घेतात, आणि या भंडाऱ्याचं पुण्य तुम्हाला मिळतंय म्हणजे तुमच्या उद्धाराचं साधन म्हणजे हा भंडारा आहे. विठ्ठल जे संत जड जीवाचा उद्धार करण्याकरता येतात
जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा महिमा दुर्गम सांगतात महाराज. जगद्गुरु तुकोबाराय ज्या संतांचा महिमा दुर्गम आहे, कोणत्या कारणाने दुर्गम आहे महाराज? नोवे हा सामान्य महिमा. नैवेद्य हातीचा मूर्ती द्यावे, नैवेद्य हातीचा. सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी. भगवंत जेवला म्हणून संतांचा महिमा दुर्गम. महाराज देवाने जेवावं असे ते संत आहे महाराज. परंतु जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही ज्या संतांचा महिमा दुर्गम सांगतात त्या संतांची व्याख्या तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं महाराज. मग संत कुणाला म्हणावं हा प्रश्न आहे बरं का. कोण आहे संत? भूतांची दया हे भांडवल संता, आपुले ममता नाही दे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तोची सादोळ खावा देवते तेची जाणावा. पवित्र सोहळी तिची एक भूमंडळे, ज्यांचा आवडता देव खंडित प्रेम भाव. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशी दर्शने. ज्यांच्या दर्शनाने पापाची होळी होते आणि ज्यांच्या जवळ देव वास्तव्य करतो त्यांना जगद्गुरु तुकोबाराय संत म्हणतात महाराज. नोव्हे नोव्हे निळोबाराय म्हणतात तेची संत, ज्यांचा हित विठ्ठल नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोने. भगवंताच्या भजनाशिवाय जे काही जाणत नाही ते निळोबारांच्या दृष्टिकोनातून संत आहे. माऊली ज्ञानोबाराय संतांची व्याख्या सांगतात. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंधकरण. माऊली ज्ञानोबारांतात मी आणि माझा भाव विसरला तो माझ्या दृष्टीने संन्याशी. विठ्ठल विठ्ठल फार अवघड आहे बरं का. भूतांची दया हे भांडवल संता. प्रत्येक जीव मात्राबद्दल दया भावंत करणामध्ये निर्माण ज्याचा झाला त्याला तुकोबाराय संत म्हणतात. मग एखादा ब्रह्मचारी आश्रमामध्ये असेल पण अंतकरणामध्ये प्राणी मात्राबद्दल दया भाव निर्माण झाला नसेल तर जगद्गुरु तुकोबाराय त्याला संत म्हणत नाही महाराज. एखाद्या वानप्रस्थ आश्रमामध्ये पदार्पण केलं असेल पण त्याच्या अंतकरणामध्ये दया भाव निर्माण झाला नसेल तर जगद्गुरु तुकोबाराय त्यालाही संत म्हणत नाही. एखादा संन्यास आश्रमामध्ये असेल परंतु अंतकरणामध्ये दयाभाव निर्माण झाला नसेल तर जगद्गुरु तुकोबाराय त्याला संत म्हणत नाही महाराज. पण एखादा ग्रस्ती असेल आणि प्राणी मात्राबद्दल अंतकरणामध्ये दयाभाव निर्माण झाला असेल जगद्गुरु तुकोबारांच्या दृष्टिकोनातून तो सर्वात मोठा संत आहे. विठ्ठल 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 ज्याच्या अंतकरणामध्ये दया भाव निर्माण झाला
त्याला संत म्हणतात. त्या संतांचा महिमा दुर्गम आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. का संतांचा महिमा दुर्गम? दयाभाव निर्माण झाला म्हणून संतांचा महिमा दुर्गम. दुसरं कारण आहे महाराज. संतांचा महिमा दुर्गम सांगण्याचं दुसरं कारण आहे, संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्ती होते महाराज. अध्यात्म ज्ञान जिथं मिळतं ते संतांचं दरबार आहे. सर्व सुखाचं स्थान, सर्व सुख जिथं मिळतं तिथं संतांचं दरबार आहे. सर्व आनंद जिथं मिळतं ते संतांचं दरबार आहे. संतांच्या दरबारामध्ये सुख मिळतं, संतांच्या दरबारामध्ये आनंद मिळतो, संतांच्या दरबारामध्ये समाधान मिळतं. आणि संतांच्या दरबारामध्ये महाराज स्वस्वरूपाबद्दलचं ज्ञान होतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबाजी चैतन्याची भेट मला झाली आणि बाबाजी चैतन्याने माझ्याकडे पावशर तुपाची मागणी केली महाराज. आणि त्यांनी माझ्याकडे जे तूप मागितलं, कशा करता? भोजना मागते तूप पावशर. तुकोबाराय म्हणतात, बाबाजी चैतन्याची भेट झाली, बाबाजी चैतन्याने पावशर तुपाची मागणी केली. कशा करता केली? भोजना करता केली. पण बाबाजी चैतन्याची भेट झाल्यानंतर बाबाजी चैतन्याने मला माझ्या स्वरूपाची ओळख करून दिली महाराज. मी वासुदेव तत्वता आहे ठाऊका सौभाग्य संता, नाही दुजानिक मागता गा. आहे ठाऊकास भाग्य संता, मी वासुदेव तत्व आहे. हे कुणाला माहिती आहे? कुणाला माहिती? आईला माहिती आहे? वडिलांना माहिती आहे? आजोबाला माहिती आहे? नाही महाराज. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊकास भाग्य संता, नाही दुजानिक मागता गा. भाग्यवान संतांना माहिती आहे मी कोण आहे आणि मी कोण आहे हे त्या संतांनी मला सांगितलं. म्हणून संतांचा महिमा दुर्गम. विठ्ठल विठ्ठल संतांनी मला माझ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून दिलं महाराज. मी कोण आहे? मी त्या परमात्म्याचा अंश आहे. मनोबुद्ध्यांकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमि न तेजो न वायुश्चितानंद रूप शिवोहम शिवोहम. मन मी नाहीये, बुद्धी मी नाहीये, चित्त मी नाहीये, अहंकार मी नाहीये, पंच ज्ञानेंद्रिय मी नाहीये, पंच कर्मेंद्रिय मी नाहीये, पंच महाभूत मी नाहीये. मी कोण आहे? चितानंद रूप शिवोहम शिवोहम. मी त्या परमात्म्याचा अंश आहे. ही ओळख मला संतांनी करून दिली, माझ्या सद्गुरूंनी मला करून दिली. म्हणून संतांचा महिमा दुर्गम आहे. मनोबुद्ध्यांकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमि न तेजो न वायुष चितानंद रूप शिवोम शिवोम. मी सच्चित आनंद स्वरूप परमात्म्याचा अंश आहे. न मे द्वेष रागो न मे लोभ मोह मदो नैव मे नैव मात्सर्य भाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चितानंद रूप शिवोहम शिवोहम. मी सच्चित आनंद स्वरूप आहे. राग मी नाहीये, द्वेष मी नाहीये, लोभ मी नाहीये, मत्सर मी नाहीये, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ मी नाहीये. मी कोण आहे? मी त्या परमात्म्याचा अंश आहे. ही ओळख संतांनी मला करून दिली. आत्मषटकामध्ये शंकराचार्यांनी सांगितलं, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ अंभोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोम शिवोम. पुण्य मी नाहीये, सुख मी नाहीये, न पुण्यम न पापम न सौख्यम. न मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सुख नाही, मी दुःख नाही, मी वेद नाही, मी शास्त्र नाही, मी यज्ञ नाही, मी भोज्य नाही, मी भोजन करणारा नाही आणि मी भोगताही नाहीये महाराज. चितानंद रूप शिवोम शिवोम. नव्हे नव्हे, जन्म मी नाहीये, मृत्यू मी नाहीये. न मे मृत्यू शंका न मे जाती भेदा पिता नैव मे नैव माता न जन्म. जन्म मी नाही, मृत्यू मी नाही, माता मी नाही, पिता मी नाही, गुरु मी नाही, शिष्य मी नाही. चितानंद रूप शिवोहम शिवोहम. मी त्या परमात्म्याचा अंश आहे. कोण आहे मी? अहम निर्विकल्पो निराकार रूपो. मी निर्विकल्प असणार तत्व
तत्व आहे आणि ती ओळख मला संतांनी करून दिली. विठ्ठल 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 आत्मस्वरूपाचं ज्ञान दिलं. आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे हे ज्ञान, याला आत्मषटक म्हणतात. शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे. मग आत्मस्वरूपाचं ज्ञान कुठं मिळतं? ते संतांच्या दरबारामध्ये मिळतं. केव्हा मिळतं? तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे मनी ओथी जरी आणावे तरी या संता भजावे सर्वस्वेही. तनु मनु जीवै चरणासी लागावे अगरत्व करावे दास्य सखळ. तनाना मनाना धनाना जेव्हा तुम्ही संतांच्या चरणावर नतमस्तक व्हाल तेव्हा तुम्हाला संत तुमच्या स्वरूपाचं ज्ञान करून देतील महाराज. ते ज्ञान पैगा बरवे मनी ओधी जरी आणावे. ते ज्ञान कोणतं ज्ञान? आत्मस्वरूपाचं ज्ञान. प्रपंच म्हणजे मी नाहीये, जगत म्हणजे मी नाहीये, गाव म्हणजे मी नाहीये, तालुका म्हणजे मी नाहीये. मी कोण आहे? मी नवनाथ महाराजांचा अंश आहे. विठ्ठल विठ्ठल पण ते ज्ञान प्राप्त करण्याकरता संतांकडे जावं लागतं आणि संतांकडे गेल्यानंतर ते ज्ञान आपल्याला मिळतं महाराज. परंतु संतांकडे जात असताना आपल्या अंतकरणामध्ये श्रद्धा असायला हवी. श्रद्धावा लभते ज्ञानम. श्रद्धा असेल तर ज्ञान मिळतं, पण श्रद्धा नसेल तर कितीही डोकं टेकवलं तरी ज्ञान मिळत नाही महाराज. म्हणून अंतकरणामध्ये जेव्हा तुम्ही श्रद्धापूर्वक, भावपूर्वक, भक्तीपूर्वक जेव्हा नाथांच्या चरणी नतमस्तक व्हाल त्या दिवशी महाराज तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये नाही, तुमच्या प्रत्यक्षात येऊन ते तुम्हाला अध्यात्म ज्ञान सांगतील. पण आपल्याजवळ अधिकार नाहीये. आपण कधी त्याची अपेक्षा नाथांकडे केली नाही. केली कधी? आता जेवढे इथं बसलेले आहे तेवढ्यांपैकी मला सांगा की महाराज, मी सकाळी दर्शनाला आल्यानंतर साष्टांग प्रणिपात समाधी पुढे केला आणि मी विनंती केली, महाराज मला माझ्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची, मला माझ्या स्वरूपाची ओळख करून द्या. केली नाही? केली महाराज. देव देण्याकरता संत बसले, जड जीवाचा उद्धार करण्याकरता संत बसले, तुम्हाला पापमुक्त करण्याकरता संत बसले. पण ज्या करता संत आले ते संताकडे तुम्ही मागत नाहीये. कधी कुणाला असं वाटलं नाही की एवढी संजीवनी समाधी आहे, एवढा पवित्र स्थान आहे, एवढा मोठा भंडारा पान करतोय, पण एकदा तरी या नाथांना विनंती करू की हे नाथ महाराज आम्हाला देव द्या, आम्हाला देव दाखवा. त्या देवाचं एकदा आम्हाला दर्शन घडवावा. दर्शन घडून देण्याची ताकद त्यांच्यात आहे. म्हणून संतांचा महिमा दुर्गम. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तुम्हाला प्रमाण सांगेल मी. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. हो संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, जोडीला. काय त्या संतांच्या दर्शनाचा लाभ काय सांगितला तुकाराम महाराजांनी? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. हे तो एक संता पायी लाभ पायी उत्तम. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. तुकाराम महाराजाच्या पुढे जाऊन सांगतात, त्या संतांच्या चरणावर मी विश्वास ठेवला, त्या संतांच्या चरणाचं दास्यत्व पत्करलं आणि त्याचा परिणाम काय झाला महाराज? त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे
संत आपल्या स्वस्वरूपाची ओळख आपल्याला करून देतात म्हणून संतांचा महिमा दुर्गम आहे. जड जीवाचा उद्धार करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतात म्हणून संतांचा महिमा दुर्गम आहे. भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करण्याकरता भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतात म्हणून संतांचा महिमा दुर्गम आहे. अजून सांगतो महाराज संतांचा महिमा दुर्गम काय आहे. का संतांचा महिमा दुर्गम आहे. कारण संत महाराज संत हे जीवाला जागवू शकतात. संत हे संताला जागवू शकतात आणि संत हे महाराज देवाला जागवू शकतात. जे देवाला जागवतात जे संताला जागवतात आणि जे जीवाला जागवतात म्हणून त्यांचा महिमा दुर्गम आहे. जीवाला जागवलं उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी हे माता
उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जना बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्ये जाणून शरण रिघा देवाशी माया विघ्ने भ्रमला घरे म्हणता मी माझेनी घरे हे तो संपत्तीचे वारे साचो करे जाईल अविष्य जात आहे पहा अविष्य जात आहे पहा काळ जपत असे महा सोहिताचा घोर बहा ध्यानी राहा श्री हरीच्या संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हिची करा बापांनो जीवाला जागवलं महाराज संतांनी संताला जागवलं उठा साधू संत सारा उठा साधू संत सारा आपुले हित उठा साधू संत सारा उठा साधू संत साधा उठा साधू संत साधा आपले ही उठा साधू संत साधा जाईल हजर देह कैसा भगवंत कैसा भगवंत संताला जागवलं महाराज उठा साधू संत साधा पुलेहित जाईल हा नरद्य मंग कैचा भगवंत जीवाला जागवलं संतांनी संताला जागवलं संतांनी देवाला जागवलं का हो तुम्ही निश्चिंतीने निजला ते हरी मानिले सुखामे वाचू कैशा परी उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला ऋणोदय सरली निद्रेची वेळा उठा ऋणोदय प्रकाश झाला घंटा गजर गरजिनला हरे चवगडा सुरू झाला काकडा रते समयाचा देवाला जागवला उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला उठा सकळ जन उठले नारायण जे संताला जागवतात जे जीवाला जागवतात जे देवाला जागवतात जे जगाला जागवतात महाराज जगजोगे जगजोगे जाग जाग बोलते हो जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जगदेव जागता जगदेव राखा जी भाव जाग जाग बोलते जग जोगी जाग जाग बोलते जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा चोर निघल्या नाडूनी भागा आता जागा रे भाई नो जागा 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 जगाला जागवलं महाराज जे जीवाला जागवतात जे संताला जागवतात जे देवाला जागवतात जे जगाला जागवतात
त्यांना संत म्हणतात म्हणून त्यांचा महिमा दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. टाइम आपला संपत आलेला आहे, अर्धा तास बाकी अजून. आत्ताशिक संतांचा महिमा दुर्गम का एवढं सांगितलं, अजून अभंग जशाची तसा आहे. विठोबा रखुमाई जय विठोबा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. तुकाराम महाराज म्हणतात संतांचा महिमा वर्णन करण्याकरता इथं शाब्दिकाचं काम नाहीये, इथं पंडिताचं काम नाहीये, इथं आचार्याचं काम नाहीये. संतांचा महिमा वर्णन करण्याचं असेल तर शाब्दिकाचे काम नाही येते. विठला 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 पंडिताला संतांचा महिमा कळतो असं नाहीये, शब्द ज्ञान प्राप्त केलं म्हणजे संत महिमा कळतो असं नाहीये महाराज.
गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज एक दृष्टांत सांगायचे. एक महाराष्ट्रामधले असणारे ब्राह्मण उत्तर हिंदुस्थानामध्ये गेले, काशीला. तिथं गेल्यानंतर खूप असणारा अभ्यास केला. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास केला. 10 उपनिषद मुखोगत केले. 18 पुराणाचा अभ्यास करून 6 शास्त्राचा अभ्यास केला. पूर्व मीमांसा उत्तर मीमांसाचा अभ्यास केला. सगळा वेदांताचा अभ्यास केला. शब्द ज्ञान मिळवलं. पंडित झाला, आचार्य झाला, शास्त्री झाला महाराज. तिथल्या असणाऱ्या ब्राह्मणाला शास्त्रार्थाच्या माध्यमातून शास्त्रार्थ केला. तिथल्या पंडितांबरोबर, आचार्यांबरोबर. शास्त्रार्थामध्ये तिथल्या असणाऱ्या पंडितांना हरवलं. कुठल्या? काशीतल्या पंडितांना हरवलं. काशीमधल्या असणाऱ्या आचार्यांना हरवलं. काशी ही ज्ञानाची माहेरा घर आहे महाराज. तिथल्या पंडितांना हरवलं. तिथं शिकून तिथल्या पंडितांना हरवलं आणि सर्व विजय शास्त्री पद हे प्राप्त करून घेतलं महाराज. सर्व विजय शास्त्री पद हे प्राप्त झालं आणि त्याच्या असणाऱ्या कीर्तीचा सुगंध अख्ख्या हिंदुस्थानमध्ये दरवळला महाराज. उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलेला ब्राह्मण, महाराष्ट्र कुळामध्ये सामान्य घरामध्ये जन्माला आलेले ब्राह्मण उत्तर हिंदुस्थानमध्ये जाऊन तिथल्या असणाऱ्या आचार्यांना शास्त्रार्थामध्ये हरवतात आणि सर्व विजय शास्त्री पद हे प्राप्त करून घेतात महाराज. महाराष्ट्र शासनाला आनंद झाला. महाराष्ट्रामधला ब्राह्मण उत्तर हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्राचं नाव मोठं करतोय आणि म्हणून महाराष्ट्रातल्या असणाऱ्या शासनाने त्या ब्राह्मणाचा सत्कार करायचा ठरवलं. मुख्यमंत्री साहेबाचं पत्र गेलं, ब्राह्मणाला पोहोच झालं, आनंद झाला. महाराष्ट्र शासन आपला सत्कार करू इच्छितोय. आपण त्वरित मायभूमी परतावा आणि आपल्या सत्काराचा स्वीकार करावा ही विनंती. आपला विश्वासू माननीय मुख्यमंत्री साहेब. पत्र मिळालं, आनंद झाला. निघाला महाराज. उत्तर हिंदुस्थान मधून निघाला महाराष्ट्राच्या दिशेने. परंतु महाराज महाराष्ट्रामध्ये येत असताना रस्त्यामध्ये जेवढे काही आचार्य, जेवढे काही शास्त्री, जेवढे काही पंडित होते त्या पंडितांना हरवत हरवत आणि त्यांच्याकडून सर्वविजय हे पद प्राप्त करत करत महाराष्ट्रामध्ये येऊन दाखल झाला महाराज. महाराष्ट्रामध्ये येऊन दाखल झाला. स्वतः मुख्यमंत्री साहेब त्याला आणण्याकरता महाराष्ट्राच्या बॉर्डरवर गेले. सोन्याच्या रथामध्ये बसवलं. भव्य असणारे मिरवणूक सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरामध्ये, घराघरातल्या टीव्हीवर हा असणारा ब्राह्मण पोहोचला महाराज. त्याची मिरवणूक बघितली. महाराष्ट्र शासनाने त्याचा सत्कार केला. नवरत्न जडित असणारी पगडी त्याच्या डोक्यामध्ये घालायला दिली. नवरत्नाच्या माळा त्याच्या गळ्यामध्ये घातला. उंच असणारा पोषक त्याला घालायला दिला आणि महाराष्ट्र शासनाने सत्कार करून 1 लाख रुपयाचा चेक त्या ब्राह्मणाला दिला महाराज, बक्षीस म्हणून. ब्राह्मणाला आनंद झाला. सर्व महाराष्ट्र पाहतोय ब्राह्मणाची मिरवणूक आणि ब्राह्मणाचा सत्कार. ब्राह्मणाने विचार केला, आता मायभूमी आलो आहोत तर घरी एक चक्कर मारला पाहिजे. आणि महाराज भूदेव ब्राह्मण देव आपल्या घराकडे निघाले महाराज. पत्नीला सुद्धा आनंद झाला. 15-20 वर्षापूर्वी आपले असणारे मालक उत्तर हिंदुस्थान मध्ये गेलेले आहे. तिथं सर्वविजय शास्त्री पद हे प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून पत्नी सुद्धा सौभाग्यवती नववारी साडी परिधान केलेली आहे. सौभाग्याचं वस्त्र अलंकार परिधान केलं. नाकामध्ये नथ घातले, पायामध्ये जोडवे घातले, मासुळ्या घातल्या, करंगळ्या घातल्या महाराज. लग्नाचा शालोकाला काढला घालण्याकरता. पंचआरतीचं ताट घेऊन दारामध्ये येऊन उभे राहिले. आता माझे पती येतील, मी माझ्या पतींचं औक्षण करील आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक होईल, कारण एवढं मोठं पद माझ्या पतीने प्राप्त करून घेतलेलं आहे.
तिला आनंद झाला, परंतु तिच्या असणाऱ्या मनामध्ये एक प्रश्न सारखा खेळत होता. तिने विचार केला, याला त्याला विचारण्यापेक्षा आपले पती आले म्हणजे माझा प्रश्न मी त्यांनाच विचारील. पंच आरतीचं ताट हातामध्ये आहे, पायावर पाणी घातलं, नवरत्न जडीत असणारी पगडी ब्राह्मणाच्या डोक्यावर आहे. तो तोरा काहीच्या काही होता. ऑक्शन केलं गेलं, ताट ओवाळलं, परंतु पत्नीने सांगितलं, हो ऐकलं का, घरात येण्याच्या अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग घरात या. ब्राह्मणाने चूक केली महाराज. ब्राह्मणाने सांगितलं, तू मला प्रश्न विचारणार. स्त्रीने सांगितलं, हो मी तुम्हाला प्रश्न विचारणार, पण जर माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर तुम्हाला परत उत्तर हिंदुस्थानामध्ये जावं लागेल, अभ्यास करावा लागेल आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन यावं लागेल. ब्राह्मणाने सांगितलं, तुझा असा कोणता प्रश्न आहे? तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं, तू मला काय प्रश्न विचारणार? जे चारी वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्यांच्या मुखोगत आहे त्यांच्याबरोबर मी शास्त्रार्थ केला आणि शास्त्रार्थामध्ये त्यांना परिचित केलं. तू एक सामान्य स्त्री मला काय प्रश्न विचारणार? चूक झाली महाराज. स्त्रीला सामान्य कधी म्हणू नका. ब्राह्मणाने विचार केला, तू एक सामान्य स्त्री, चूल आणि मूल हा तुझा असणारा व्यवसाय, तुझा असणारा काम चूल आणि मूल, तू सामान्य स्त्री मला काय प्रश्न विचारणार? महाराज, स्त्रीला सामान्य समजू नका. ज्या स्त्रीला तुम्ही सामान्य समजतात ती स्त्री सामान्य नव्हे. 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करणारी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये एक स्त्रीच होती. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालणारी एक स्त्रीच होती. छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या उदरामध्ये साठवणारी एक स्त्रीच होती. महात्मा ज्योतिबांना साठवण्याकर जिने आपल्या उदरात साठवलं ती सुद्धा एक स्त्रीच होती. आणि स्त्री शिक्षणाचा धडा जो गिरावला गेला, आज या हिंदुस्थानच्या सर्वोच्च पदावर एक सामान्य कुळामध्ये जन्माला आलेली स्त्री राष्ट्रपती पदापर्यंत गेली. आणि ती का गेली? कारण तिच्या पाठीमागे सुद्धा एक स्त्री आहे, त्या आहे सावित्रीबाई फुले. स्त्रीला सामान्य समजू नका. ज्या स्त्रीला तुम्ही सामान्य समजतात महाराज, त्या स्त्रीने आम्हाला प्रभू रामचंद्र दिले. ज्या स्त्रीला तुम्ही सामान्य समजतात त्या स्त्रीने आम्हाला कृष्ण दिले. ज्या स्त्रीला तुम्ही सामान्य समजतात त्या स्त्रीने आम्हाला ज्ञानोबा तुकोबा दिले महाराज. ज्या स्त्रीला तुम्ही सामान्य समजतात ती सामान्य नव्हे. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने बंदिस्त केल्यानंतर या महाराष्ट्राला सांभाळणारी, या स्वराज्याचं रक्षण करणारी एक सामान्य स्त्रीच होती महाराणी ताराबाई. शाहू महाराजांना सांभाळणारी, शाहू महाराजांना जन्माला घालणारी, औरंगजेबाच्या बंदिस्त असूनही परंतु येसूबाईला हात लावण्याची ताकद झाली नाही औरंगजेबाची. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना 42 दिवस हालाल करून मारलं, साखळदंडाने राजा बंदिस्त केला महाराज, पण त्या औरंगजेबाची हिम्मत झाली नाही येसूबाईवर हात घालायला. लक्षात ठेवा, ज्याने संभाजी महाराजांना मारलं पण तो येसूबाईला मारू शकला नाही, ही स्त्री शक्ती आहे. स्त्री ही सामान्य नाहीये महाराज, जिला तुम्ही सामान्य समजताय. आणि म्हणून या ब्राह्मणाने सुद्धा चूक केली. तू सामान्य स्त्री मला काय प्रश्न विचारणार? प्रश्न विचारला महाराज. माझा प्रश्न आहे, पापाचा बाप कोण? ब्राह्मणाने पगडी काढली, डोकं खाजायला सुरुवात केली महाराज. एवढा शास्त्रार्थ झाला, एवढा शास्त्रपूर्णाचा अभ्यास केला, पण या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही महाराज. हातातली पगडी हिसकावून घेतली. चूल आणि मूल तू सांभाळणारी सामान्य स्त्री मला काय प्रश्न विचारणार म्हणून आपण झालेल्या त्या स्त्रीचा रत्नजडीत मुकडी हातातून हिसकावून घेतली. गळ्यामध्ये रत्न काढून घेतले. ब्राह्मणाला सांगितलं पायतन काढा आणि चालते वा घराच्या बाहेर. काढून दिलं महाराज. उदास झालेला चेहरा, मलिन झालेला चेहरा,
घेऊन भूदेव निघाले महाराज. घरात जायचं नाही. एक सामान्य स्त्रीने अपमान केलेला आहे. एका सामान्य स्त्रीने केलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या जवळ नाही आणि भूदेव निघाले महाराज. ज्या गल्लीने निघाले त्याच गल्लीमध्ये एक माडी होती आणि त्या माडीवर वेश्या राहत होते. माडीवरून वेश्याने पाहिला, हा तोच ब्राह्मण दिसतोय. काही तासापूर्वी याची मिरवणूक झाली, मुख्यमंत्री साहेबांनी याचा सत्कार केला, हा तोच आहे. पण हा तोच असू शकतो का? दिसतो तर तोच, पण चेहरा मलिन झालेला आहे, उदास झालेला आहे. घाई घाई वेश्या खाली आली, ब्राह्मणाला नमस्कार केला लांबून. भूदेव, महाराष्ट्र शासनाने तुमचा सत्कार केला, ते तुम्हीच का? हो मीच. चेहरा मलिन झाला, उदास झाला. तुमच्या उदासीनतेचं कारण मला कळेल का? तेव्हा त्या ठिकाणी महाराज ब्राह्मणाने विचार केला, आता सामान्य म्हणून जमणार नाही. ब्राह्मणाने सांगितलं, माझ्या पत्नीने मला प्रश्न विचारलेला आहे, पापाचा बाप कोण? ती वेश्या गालातली गालात हसली आणि सांगितलं, भूदेव, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे, परंतु तुम्हाला माझ्या महाली यावा लागेल. ब्राह्मण वेश्याच्या घरी जायला तयार होईना महाराज. पण वेश्याने आड घातली, महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तरही देते आणि तुम्हाला 25,000 रुपये दक्षिणाही देते. ब्राह्मणाने इकडं तिकडं बघितलं महाराज. चैत्र महिना, उन्हाळ्याचे दिवस, घड्याळामध्ये 1 वाजलेला, गल्लीमध्ये कोणाचा पत्ता नाहीये महाराज. वेश्याच्या घरी जायला काही हरकत नाही आपल्याला पाहायला. महाराज, जिथं कोणी पाहायला नाही तिथंच कोणीतरी पाहत असतं, लक्षात ठेवा. 25,000 रुपये मिळतात, प्रश्नाचं उत्तर मिळतं, जायला काही हरकत नाही. भूदेव निघाले महाराज. हातामध्ये सोग धरलं, पुढं वेश्या आणि पाठीमागे ब्राह्मण. घाई घाई माडीची शिडी चढले गेले आणि वेश्याच्या महाली पोचले महाराज. ब्राह्मणाने सांगितलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि माझे 25,000 रुपये दक्षिणा दे. वेश्याने सांगितलं, भूदेव असं काय करता? 2 मिनिटं माझ्या क्वाटवर बसा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. सांगितलं, छे, मी ब्राह्मण, तू वेश्या, तुझ्या क्वाटवर कसं बसायचं? वेश्याने सांगितलं, अजून 25,000 रुपये दक्षिणा देते आणि तुमच्या किती झाले? वा वा, म्हणजे सगळे अजून जागी आहे. 1 तास कीर्तन करायला काही हरकत? 50,000 रुपये मिळतात आणि प्रश्नाचं उत्तर मिळतं महाराज. भूदेव वेश्याच्या असणाऱ्या शय्येवर बसण्याकरता तयार झाले. ब्राह्मण वेश्याच्या शय्येवर बसले महाराज आणि ब्राह्मणाने सांगितलं, माझे 50,000 रुपये आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर. तेव्हा वेश्याने पुन्हा सांगितलं, भूदेव, जन्मभर मी शरीर विक्रय केलेला आहे, अघटित पाप माझ्याकडे आलेले आहे, पुण्य करण्याकरता मला सबड मिळाली नाही, परंतु तुम्ही न पाचारण करता माझ्या घरी आलात तर 2 घास खाऊन जा माझ्या घरी, एवढं पुण्य माझ्या पदरी टाका. ब्राह्मणाने सांगितलं, छे, तू वेश्या आणि तुझ्या घरचं मी खायचं, मी ब्राह्मण आहे. वेश्याने पुन्हा सांगितलं, महाराज तुम्हाला अजून 25,000 रुपये दक्षिणा देते आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते, पण 2 घास खा. मी स्वयंपाक करणार नाही, तुम्हाला कोरडा शिदा देते, तुम्ही तुमच्या हाताने खिचडी तयार करा आणि 2 घास खा. ब्राह्मणाने विचार केला, काही हरकत नाही, कोरडा शिदा मिळतोय, आपल्या हाताने करायचा आहे. खिचडी तयार झाली महाराज. ताटामध्ये घेतली. प्रसादे प्रसन्नता, प्रसादे सर्व दुःखानामाने रस्योपजायते, प्रसन्न चेत सोयाशु बुद्धी पर्यवतिष्ठते, अंजनी गर्भ संभूतं कुमार ब्रह्मचारिणां दुष्टदोषनाशाय हनुमंता स्मराम्यहं. प्राणाय स्वापानाय स्वा, उदानाय स्वा, समानाय स्वा, व्यानाय स्वा, पूर्ण ब्रह्मणे नमः स्वाहा. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव नवनाथ महाराज की जय. बसा, म्हणजे तुम्ही बसू नका, अजून टाईम आहे तिकडं. ब्राह्मण जेवायला प्रारंभ केला. हातामध्ये घास घेतला, तेवढ्यामध्ये वेश्या पळत आले. सांगितलं, थांबा. आता काय झालं? भूदेव,
शेवटची माझी प्रार्थना आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते, तुम्हाला 25,000 रुपये अजून दक्षिणा देते, पण एक घास माझ्या हाताने खा. किती झाले आता? 1,00,000 झाले. अजून कोटी होईपर्यंत काही अडचण नाही? बसशाल का कोटी वस्तू? बस झाली. 1,00,000 उरकून घेऊ आपण. 1,00,000 रुपये मिळत आहे, एक घास खायचा आहे आणि महाराज प्रश्नाचं उत्तर मिळत आहे. वेश्याने खिचडीचा घास हातामध्ये घेतला, ब्राह्मणाच्या मुखापर्यंत नेला आणि हातातला घास ताटात ठेवला, ब्राह्मणाच्या ताड दिशी लावून दिली. महाराज, पापाचा बाप आहे लोभ. विठ्ठल विठ्ठल. ब्राह्मणाने वेश्याच्या महाली जाऊ नये, पण 25,000 रुपये करता ब्राह्मण वेश्याच्या महाली जायला तयार झाले. ब्राह्मणाने वेश्याच्या शय्येवर बसू नये, पण 25,000 रुपये करता शय्येवर बसवण्याकरता तयार झाले. ब्राह्मणाने वेश्याच्या घरचं खाऊ नये, पण 25,000 रुपये करता खाण्याकरता झाले. वेश्याच्या हाताने खाऊ नये, 25,000 रुपया करता तयार झाले महाराज खाण्याकरता. म्हणजे जिथं लोभ आहे तिथं संत महिमा कळत नाही. तुम्हाला शब्द ज्ञान प्राप्त करता येईल, पांडित्य मिळवता येईल. शब्द ज्ञान आणि अनुभवजन्य ज्ञान वेगळं आहे महाराज. परमार्थामध्ये शब्द ज्ञानाची आवश्यकता नाहीये. परमार्थ करत असताना त्याच्या उच्चतम अवस्थेचा विचार केला जातो. जिथं परमार्थाची उच्चतम अवस्था प्राप्त झाल्यानंतर तिथं शब्द ज्ञानाला फारसं महत्व दिलं जात नाही. म्हणून जिथं शब्द ज्ञान आहे तिथं संत महिमा कळेल असं नाहीये. म्हणून जोपर्यंत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार नष्ट होत नाही तोपर्यंत नाथांचा महिमा कळणार नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाहीये. ते इथं शाब्दिकाचं काम नाहीये, इथं पंडिताचं काम नाहीये महाराज. मग कुणाचं काम आहे? शेवटच्या चरणामध्ये
तर का होईला तर का भोजनक मदन हा हा सात संगत असली तर पहाटपर्यंत काही अडचण नाही. जेवच नाही तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात संतांचा महिमा दुर्गम आहे. मग तो कोंडाच कळणार नाही का? तुकाराम महाराज म्हणतात कळेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते अपन तरीच महिमान येईल कळो. ज्याप्रमाणे संत झाले त्याप्रमाणे आपल्याला व्हावा लागेल. मग संतांनी संसार सोडले मग आपण सोडायचे का? नाही महाराज, संसार सोडायचा नाहीये. गुरुवर्या ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं एक वाक्य होतं नेहमी. गुरुवर्या महाराज सांगत असताना कधी संसार सोडून परमार्थ करा असं नव्हते सांगत. गुरुवर्या महाराजांचा सरळ आणि सोपा परमार्थाचं एक वाट आणि एक मार्ग त्यांनी सांगितला. आपणही ऐकलं असन, गळामध्ये माळ घालताना महाराज म्हणायचे आड्या गोढ्याचा असा परमार्थ मला सांगितला नाही महाराजांनी. सोपा सरळ भक्तीचा मार्ग, परमार्थाचा मार्ग, शाश्वत शांतीचा मार्ग सांगितला महाराज. तो मार्ग सांगत असताना फक्त एक नियमावली सांगितले. काय? रामकृष्ण हरी म्हणा, एकादशी करा, पंढरी आळंदीची वारी करा, दारू पिऊ नका, मांस खाऊ मत्सर करू, सुखात राहा, मजेत राहा, आनंदात राहा. विठ्ठल विठ्ठल गुरुवर्य महाराज म्हणायचे राजा हो, संसार कसा करा? संसार करत असताना दणकून संस्कुन संसार करा. गाड्या घ्या, घोड्या घ्या, घोड्या नका घेऊ, आता घोड्याचा जंबारा राहिला नाही. गाड्या घ्या, घोड्या घ्या, बंगले बांधा, जमिनी घ्या, परंतु महाराज या नियमाचं आपण सर्वांनी पालन केलं. आपण रामकृष्ण हरी म्हणतोय, आपण पंढरीची वारी करतोय, आपण एकादशीचं व्रत करतोय, आपण दारू पीत नाही ना. 100% 100% म्हणजे 100% गाव मी असं म्हणतो. तुम्ही नाही पे 100%, कारण तुम्ही पित असते ते आले नसते नवनाथाच्या दारात. दारू पीत नाही, मांस खात नाही, पण मत्सर करायचं सोडत नाही म्हणून आपण संत बनत नाही. माऊली ज्ञानोबरायमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे महाराज? ज्यांचा महिमा दुर्गम सांगतात ते संत झाले, मग ते कुठे हिमालय जन्माला आले का? ज्याप्रमाणे तुमचा आमचा जन्म सामान्य कुळामध्ये आई बापाच्या पोटी जन्माला आपण आलो, त्याचप्रमाणे संत महात्मे सुद्धा आई वडिलांच्याच पोटी जन्माला आले, या संसारामध्येच जन्माला आले, सामान्य जीव म्हणूनच जन्माला आले. मग सामान्य कुळामध्ये जन्माला आलेले संत ते महाराज ज्ञानेश्वर महाराज
रेडा बोलवू शकतात, जडभिंद चालवू शकतात, दगडाच्या नंदीला चारा खायला लावू शकतात, स्त्रीचा पुरुष करू शकतात, मेलेला मनुष्य जिवंत करू शकतात, नोव्हे नोव्हे मेलेल्या माणसाला जिवंत करून, बरं का, 700 श्लोकावर 9000 ओव्यांचा ग्रंथ लिहून घेऊ शकतात. ते माऊली ज्ञानोबराय. विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेच्या उदरी जन्माला आले, त्यांचाही जन्म झाला संसारामध्ये आणि आपलाही जन्म झाला संसारामध्ये. नोव्हे नोव्हे गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, पश्यन स्पृशन जिघ्रन नश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन निमिषन निमिषन नपि इंद्रियानि इंद्रियेषु वर्तन्त इति धारयन. कळलं का? पश्यन स्पृशन जिघ्रन नश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन निमिषन निमिषन नपि इंद्रियानि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. तुमच्या इंद्रियांच्या क्रिया सगळ्या बारीक निरीक सांगितल्या त्याच्यात. एक सुद्धा क्रिया सुटली नाही, एका सुद्धा इंद्रियांची क्रिया सुटली नाही. सगळ्या जशा तुमच्या इंद्रियांच्या क्रिया आहे तशा संतांच्या इंद्रियांच्या क्रिया आहे. मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक? तर महाराज त्यांच्यामध्ये वैरत्व भाव नष्ट झाला आणि प्रभुत्व भाव प्रगट झाला. प्रभुत्व भाव प्रगट झाला म्हणून रेडा बोलला, प्रभुत्व भाव प्रगट झाला म्हणून भिंत चालली, प्रभुत्व भाव प्रगट झाला म्हणून मेलेला माणूस जिवंत केला, प्रभुत्व भाव प्रगट झाला म्हणून वैकुंठातून विमान आलं राजा हो. आपल्यामध्ये वैरत्व आहे म्हणून भिंत चालत नाही, आपल्यामध्ये वैरत्व आहे म्हणून रेडा बोलत नाही, आपल्यामध्ये वैरत्व आहे म्हणून देव दिसत नाही. गीतेचा 11वा अध्याय आहे विश्वरूप दर्शन योग नावाचा. भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवलं. मग या विश्वरूपामध्ये देव आहे, या विश्वामध्ये तत्व आहे, या विश्वामध्ये देव नाही अशी गोष्ट नाही. विठ्ठल जळे स्थळी भरला रे ताठाव नाही उरला, कहा पगडारो देखे निरा देखे तो सब वीने घेरा, सर्वा घटी राम देहा देयक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. मग विठ्ठल जळीस्थळी भरला, तो विठ्ठल आपल्याला दिसला नाही महाराज. का दिसला नाही? म्हणजे या सृष्टीच्या कणाकणामध्ये व्याप्त झालेला परमात्मा आपल्याला दिसत नाही, तो संतांना दिसला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा रे. सावतोबाला कांद्यात दिसला, सावतोबाला लसणात दिसला, सावतोबाला मिरचीत दिसला, तुम्हा मला माणसात दिसत नाही. माणसातला माणूस जेव्हा आपल्याला दिसल तेव्हा आपण माणूस होऊ. माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणं हे ज्यांनी शिकवलं त्यांना महामानव म्हणतात. आणि ते महामानव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागावं अशी शिकवण जो देतो त्याला महामानव म्हणतात. आणि माणसातला देव जे पाहतात त्यांना संत म्हणतात महाराज. म्हणून या गीतेतल्या असणाऱ्या 11व्या अध्यायातला हा शेवटचा 11व्या अध्यायातला 55 क्रमांकाचा श्लोक आहे. अख्ख्या कीर्तनामधून एवढंच घरी घेऊन जातो मी. सगळा गीतेचा सार आहे श्लोक. या विश्वामधला देव आपल्याला का दिसत नाही आणि तो जर दिसावासा वाटत असेल तर वैरत्व भाव नष्ट झाला पाहिजे आणि प्रभुत्व भाव प्रगट झाला पाहिजे. जेव्हा प्रभुत्व भाव प्रगट होईल तेव्हा हा प्रभू आपल्याला दिसेल. त्याकरता काय करायचं? मत कर्म कृन्मत परमो मत भक्त संग विवर्जिताः निर्वैर सर्वभूतेषु यः स मामेति पांडवाः. हे पांडवा निर्वैर हो, म्हणजे विश्वरूप दर्शनाचा अधिकारी तू होशील. पण निर्वैर होण्याकरता काय कर? मत कर्म कृन्मत परमो मत भक्त संग विवर्जिताः. मत कर्म कृन्मत परमो, केलेलं कर्म मला समर्पित कर आणि माझ्यासाठी कर्म कर. ज्या दिवशी केलेलं कर्म मला समर्पित करशील आणि माझ्यासाठी कर्म करशील त्या दिवशी तू मदभक्त होशील. आणि मदभक्त झाला म्हणजे संघाचा त्याग होईल. संघाचा त्याग झाला का तुझ्या अंतकरणामधला वैरभाव नष्ट होईल आणि तुझ्या ठिकाणी प्रभुत्व भाव प्रगट होईल. प्रभुत्व भाव प्रगट झाला की तुझ्याकडून रेडा बोलेल. सोपं आहे, अवघड प्रक्रिया नाहीये. मत कर्म करून मत परमो, केलेलं कर्म परमात्म्याला समर्पित करा.
केलेलं कर्म संतांना समर्पित करा. कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधं विहितम विहितं वा सर्वमेत क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्रीमादेव शंभो. ब्रह्मर्पणं ब्रह्मभिर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैतेन गन्तव्यं ब्रह्म कर्म स्वभावजं. यत् करोषि दशराशी यज्जुहोषि ददाशी. यत् केलेलं कर्म परमात्म्याला समर्पित करा, म्हणजे त्या कर्माचा बाध तुम्हाला होणार नाही आणि तुमचं अंतकरण शुद्ध होऊन निर्वैर होईल आणि तुम्ही सुद्धा संत बनाल. ज्या दिवशी तुम्ही संत बनाल त्या दिवशी नवनाथाचा महिमा तुम्हाला कळेल. महाराज तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ओ संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. गाईना म्हशीना किती दूध देऊ द्या, 40-40 लिटर दूध देऊ द्या म्हशीने गायीने, पण ती गाय कामधेनूची बरोबरी करत नाही. तसं कितीही शास्त्रा पुराणाचा अभ्यास करा म्हणजे संत महिमा कळणार नाही. महाराज बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. झालेली सेवा 10 मिनिटं आपल्याला बाकी आहे. आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित आलात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद. असा एकच हा धर्ममंडप जिवंत राहिला या हिंदुस्थानमध्ये आणि हिंदूंमध्ये की याच महाराज धर्ममंडपामध्ये सगळेजण एकत्रित यायला तयार आहे. इतर ठिकाणी लोक एकत्रित येत नाही, म्हणून एकत्रित येण्याकरता हा एकच मंडप शिल्लक राहिलेला आहे. म्हणून ज्याप्रमाणे इथं एकत्रित येतात तसे एकत्रित राहा महाराज. एकत्रित राहिला तर आपलं सक्षमीकरण होणार आहे. एकत्रित राहिलो तर आपण सुरक्षित होणार आहोत. एकत्रित राहिलो तर इथं आपल्याला हा भंडारा करता येणार आहे. जर आपण एकत्रित राहिलो नाही, ज्याप्रमाणे कानिपनाथाच्या मढीवर वक्फ बोर्डने आपला हक्क दाखवला, ज्याप्रमाणे सप्तशृंगी गडावर आपला वक्फ बोर्डने हक्क दाखवला, ज्याप्रमाणे गुहा या ठिकाणी झालेली परिस्थिती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिली असेल. जर आपण एकत्रित राहिलो नाही तर कदाकाळी आपल्याला सुद्धा आपलं देवस्थान सोडावा लागेल. म्हणून हा भंडारा करायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी एकत्रित आहोत, सर्व तरुण मंडळ, ज्येष्ठ मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक सर्व मंडळे, सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, सर्व पदे अधिकारी, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. जसं आपण या कार्यक्रमाला एकत्रित येतो तसं प्रत्येक कार्याला आपण एकत्रित येऊन आपल्या धर्माचं आपण रक्षण केलं गेलं पाहिजे. धर्म रक्षितः रक्षितः. जर आपण धर्माचं रक्षण केलं तर एक दिवस धर्म आपला रक्षण करणार आहेत. आणि म्हणून गावामध्ये असा कार्यक्रम होणं गरजेचं आहे. कारण असा कार्यक्रम झाला तरच आपल्याला आपल्या धर्माचं ज्ञान या ठिकाणी होणार आहे. आज जगामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीशी सामना करायचा असेल तर जीवनामध्ये फक्त म्हणजे फक्त संत विचार ज्याच्याकडे आहे तोच या जगामध्ये आणि या जगाच्या परिस्थितीशी लढवू शकतो. ज्याच्याकडे संत विचार नाहीये तो या जगाच्या परिस्थितीमध्ये लढवू शकत नाही. ज्याच्याकडे संत विचार नाही तो आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त होतोय महाराज. पण ज्याच्याकडे संत विचार आहे आणि या संसारामध्ये कितीही संकट आली तरी त्या संकटाशी सामना करण्याची शक्ती म्हणजे अध्यात्माचं हे केंद्र आहे. अध्यात्म एक अशी शक्ती आहे की कितीही भरकटलेला जो जीव आहे त्याला शांततेचा संदेश आणि शांतता जिथं मिळते ते अध्यात्म आहे. आणि म्हणून सर्व ज्येष्ठ मंडळी, विशेषतः सर्व तरुण मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्हाला वाढण्याकरता तिकडं सगळी टीम उभी आहे. एक तरुण मंडळ काशीचं पाणी आणण्याकरता गेलेलं आहे. दुसरं तरुण मंडळ तुमच्या सेवेमध्ये इथं वाढण्याकरता तयार आहे. तरुण पाहिजे परमार्थामध्ये, गरज आहे तरुणांची. वायू शब्दाचा अर्थ काय होतो? वायू. उलटा करा त्याला. वायू. युवा कोणला म्हणतात? युवा म्हणजे तरुण.
म्हणून जो युवा आहे, जो तरुण आहे, त्याला वाऱ्याचा वेग आहे महाराज. पण त्या वाऱ्याच्या वेगाला कुठं वापर करायचं हे ज्येष्ठ मंडळीच्या हातामध्ये आहे बरं का. ह्यो वाऱ्याचा वेग आहे, तरुण म्हणजे वाऱ्याचा वेग आहे. त्या वेगाला कुठं वापरायचं हे ज्येष्ठ मंडळीच्या हातामध्ये आहे. म्हणून जेवढं ज्येष्ठ मंडळ महत्वाचं तेवढं तरुण मंडळ महत्वाचं, जेवढं तरुण मंडळ महत्वाचं तेवढं ज्येष्ठ मंडळ महत्वाचं. जर तिथं ज्येष्ठ नसेल आणि तरुण असेल तर ते तरुण कुठेही भरकटून घेऊन जाऊ शकतो. वाळूट आले म्हणजे मंडप उडून जाऊ शकतो. पण तिथं जर स्तंभरूपी ज्येष्ठ मंडळ असेल तर हा तरुण मंडळ, युवा रूपी असणारा तरुण आणि तो वेगवान असणारा तरुण स्थिर राहू शकतो. म्हणून सर्व ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. पंचकृषीतून आलेली सर्व भाविक भक्त सर्वांना, नवनाथ भंडाऱ्यांच्या कमिटी कडून सर्वांना धन्यवाद. गायक वादक मंडळीला धन्यवाद. आमचे साधू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. आमचे पिंपळवाडी चे असणारे सरपंच साहेब विक्रम महाराज तुर्कने या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज का म्हटलो ते पण सांगतो, ते भजनही करतात. अगोदर ते वारकरी होते, आता ते राजकारणी झाले. पण ते सरपंच आहे म्हणून सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना देखील धन्यवाद. ही सर्व मंडळी सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर प्रेम करणारी सर्व मंडळी आहे. गंगागिरीजी महाराजांचे संस्कार, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचे संस्कार आपल्यावर आहे म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. आणि म्हणून सर्वांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. सर्वांनी घड्याळ पहा, 15 मिनिटं झाले का पहा सगळ्यांनी घड्याळ. जय विठ्ठल, जय जय हो बोलिले लेकू देविडी वाकुडी उतरे महाराज महाराज हो नाही विचारिला देखा रमिया पुन्हा म्हणे तणी चोरा राखा पायापैकी करा महाराज